7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याच्यावर आधारित नवनीत स्वाध्याय 3.1 याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहू। सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू। हा पहिला प्रश्न आहे, -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? जर ऋणचिन्ह विसरून 1/2, 1/8, 1/3 आणि 1/4 या संख्यांची जर आपण तुलना केली तर इथे या सर्व संख्यांच्या मध्ये एक गुणधर्म लक्षात येतो की यांचा अंश जो आहे तो समान आहे। मग अंश जर समान असेल तर छेद जितका मोठा तितकी संख्या लहान। याचा अर्थ या चार पैकी सर्वात मोठा छेद 8 आहे, याचा अर्थ 1/8 ही संख्या सर्वात लहान होते। पण तेच चिन्ह जर आपण विरुद्ध घेतली म्हणजे -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4 तर याच्यामध्ये जी संख्या सर्वात लहान आहे ऋणचिन्ह सोडून ती आता ऋणचिन्ह दिल्यानंतर सर्वात मोठी बनते। म्हणजे 1/8 ही सर्वात लहान संख्या जरी असली तरी -1/8 मात्र सर्वात मोठी संख्या होईल। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर -1/8 मग ही संख्या सर्वात मोठी होईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती? या चार संख्यांचा चढता क्रम लावायचा, याचा अर्थ सर्वात अगोदर सर्वात लहान संख्या आपल्याला लिहायची आहे। पहिली संख्या 52/65। जर याला सोपं रूप दिलं तर 13 भाग जाईल, 13×4 = 52, 13×5 = 65 आणि 4/5 दशांश अपूर्णांकात जर आपण रूपांतर केलं तर ते 0.8 इतकं येतं। दुसरी संख्या 117/91। या सुद्धा दोन्ही संख्यांना 13 भाग जाईल, 13×7 = 91, 13×9 = 117, 9/7 दशांश अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करावं लागेल, 1.2 येईल। त्याच्यानंतर पुढची संख्या 156/143। इथं सुद्धा 13 भाग जाईल, 13×1 = 13, पुन्हा 1 शिल्लक राहील, 13×1 = 13, अंशामध्ये 13×1 = 2 शिल्लक राहील, 13×2 = 26, 12/11 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल 1.01 आणि शेवटची संख्या 13/26। इथं 13 आणि 26 ला भाग घालू, 13×1 = 13, 13×2 = 26, 1/2 म्हणजेच 0.5। मग दशांश अपूर्णांकाची जर तुलना केली तर यापैकी सर्वात लहान संख्या 0.5 आहे, त्याच्यापेक्षा मोठी संख्या 0.8, त्याच्यापेक्षा मोठी 1.01 आणि सर्वात मोठी 1.2। आता या चार संख्यांपैकी 1.2 ही सर्वात मोठी संख्या आहे आणि 1.2 हे दशांश रूप आहे 117/91चं। याचा अर्थ सर्वात मोठी संख्या असेल 117/91, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? या चार संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, 3/8, 13/21, 4/7 आणि 9/11। ह्या उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी याचं रूपांतर पहिल्यांदा आपल्याला दशांश अपूर्णांकात करावं लागेल। 3/8 या संख्येमध्ये 3 ला जर 8 न भाग घालवला तर 0.37 चा भाग जाईल। 13/21, 13 ला 21 न जर भाग घालवला तर 0.61 मिळेल। 4/7, 4 ला 7 न भाग घालवला तर 0.57 मिळेल आणि शेवटी 9/11 आहे, त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर 0.81। आता उतरत्या क्रमाने लिहायचं, याचा अर्थ सर्वात मोठी संख्या सर्वात पहिल्यांदा, मग सर्वात मोठी संख्या 0.81, त्याच्यापेक्षा लहान संख्या 0.61, त्यापेक्षा लहान 0.57 आणि सर्वात लहान 0.37। शेवटून तिसरी संख्या विचारली, शेवटून पहिली संख्या 0.37 ही दुसरी संख्या, तिसरी संख्या 0.61 जे दशांश रूप आहे 13/21चं। याचा अर्थ शेवटून तिसरी संख्या असेल 13/21, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, 7/15, 11/20, 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यातील फरक किती? चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत। मग इथं सुद्धा प्रत्येक संख्येचं दशांश अपूर्णांकात पहिल्यांदा रूपांतर करूया। 7/15 याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर 0.46 उत्तर मिळेल। 11/20 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर 0.55 मिळेल। 2/5 म्हणजेच ही संख्या दशांश अपूर्णांकात 0.40 अशी लिहिता येईल आणि 12/25 हीच संख्या दशांश अपूर्णांकात 0.48 अशी लिहिता येईल। आता यापैकी आपल्याला विचारले की सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 0.55 आणि सर्वात लहान संख्या आहे 0.40। यातला फरक काढायचा आहे,
0.55 11/20 या संख्येचं दशांश रूप आहे आणि 0.40 हे 2/5 या संख्येचं दशांश रूप आहे. या दोन्हीची वजाबाकी करू. मग इथं पहिल्या संख्येमध्ये छेदामध्ये 20 आहे, दुसऱ्या संख्येत छेदामध्ये 5 आहे. तिथं जर 20 आणायचं असेल तर छेदाला 4 ने गुणावं लागेल, मग अंशाला सुद्धा 4 ने गुणावं लागेल. म्हणजे मग छेद 20 समान होईल दोन्ही संख्यांचा. पहिल्या संख्येमध्ये 11 आहे तसेच आणि दुसऱ्या संख्येच्या अंशाला 4 ने गुणलं तर 4 दुणे 8 मिळेल. 11 वजा 8 म्हणजेच 3/20 हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? तर या सर्व संख्यांचा जर आपण विचार केला, ऋण चिन्ह थोडा वेळ बाजूला ठेवून या संख्या आपण लिहून घेऊया. म्हणजे वजा 7/7 च्या ऐवजी 6/7 लिहू. त्यानंतर 11/12, 2/3, 15/16 आणि 17/18. या सर्व संख्यांच्या मध्ये एक गुणधर्म आपल्या लक्षात असा येईल की अंश आणि छेद याच्यामध्ये 1-1चा फरक आहे प्रत्येक ठिकाणी. 6, 7, 11, 12, 2, 3, 15, 16, 17, 18 असं जर असेल आणि अशा संख्यांची आपल्याला तुलना करायची असेल, म्हणजे सर्वात मोठी किंवा सर्वात लहान संख्या शोधायची असेल, तर एक गुणधर्म असा लक्षात ठेवायचा की ज्या संख्येमध्ये अंश आणि छेद सर्वात मोठी ती संख्या सुद्धा मोठी. म्हणजे सर्वात मोठी संख्या असणार आहे 17/18 आणि सर्वात लहान संख्या असणार आहे 2/3. तर हे आपलं उत्तर 17/18 आणि 2/3. पण इथं ऋण चिन्ह विचारात न घेता आपण सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या काढली. आता जर इथं ऋण चिन्ह आपण दिलं तर वजा 17/18 ही संख्या सर्वात लहान होईल आणि वजा 2/3 ही संख्या सर्वात मोठी होईल. म्हणजे सर्वात मोठी संख्या वजा 2/3, सर्वात लहान संख्या वजा 17/18. हा क्रमसंबंध उलटा होईल आणि हे आपलं उत्तर असेल जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. कारण पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या कोणती आणि नंतर सर्वात लहान संख्या कोणती असं विचारले. याचा अर्थ या उत्तरामध्ये वजा 2/3 ही सर्वात मोठी संख्या आणि वजा 17/18 ही सर्वात लहान संख्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले या प्रश्नाचे उत्तर. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता? 4/17 वजा 7/9 आणि वजा 3/5. एक संख्या यातली धन आहे आणि चढता क्रम पाहिजे असेल तर उरलेल्या दोन्ही संख्या ऋण असल्यामुळं धन संख्या सर्वात मोठी असणार. त्यामुळं असा पर्याय शोधायचा ज्याच्यामध्ये ही धनसंख्या म्हणजे 4/17 सर्वात शेवटी असेल. मग सर्वात शेवटी कुठं दिले 4/17? ते फक्त एकाच पर्यायात आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे इथं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर न करता साधं लॉजिक लागून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो की ज्या अर्थी सर्वात शेवटी धनसंख्या आपल्याला पाहिजे 4/17 पाहिजे, तर असा पर्याय एकच आपल्या समोर आहे, तो म्हणजे 1. कारण उरलेले सर्व पर्यायामध्ये 4/17 एकतर मध्ये आहे किंवा सुरुवातीला आहे. शेवटी असणारा फक्त एकच पर्याय आहे आणि तीच संख्या सर्वात मोठी आहे कारण ती एकच संख्या धन आहे. उरलेल्या दोन्ही संख्या ऋण असल्यामुळं त्या या धनसंख्येपेक्षा लहानच असणार आहेत. म्हणजे या लॉजिकनुसार आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवलं. इथं आपण कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन सुद्धा केलेलं नाही. तर असे काही प्रश्न असतात ज्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक वापरून अगदी सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर असे काही लॉजिक आपण तिथं वापरू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये काढता येईल आपल्याला. इथे एक बैजिक राशी दिली, त्याची किंमत काढायची आहे. 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 हे कंसात आहे आणि कंसाच्या बाहेर भागाकार चिन्ह, त्याच्याऐवजी जर समजा आपण गुणाकाराचं चिन्ह घेतलं तर 9/2 त्याचा व्यस्त करायचा 2/9 येईल. आता इथं अंशात छेदात काय काय निघून जाते बघू. 5 × 5, 5 × 15, अंशात आणि छेदात 3 ला 3 निघून जाईल. इथं 9 ला 9 निघून जाईल. 7 गुणिले 4 28, 4 × 4, 4 दुणे 8, 2 ला 2 सुद्धा निघून जाईल. म्हणजे शिल्लक राहील 1/1 आणि 1/1 म्हणजेच 1. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? आता या सर्व संख्या धन आहेत आणि इथं सुद्धा अंश आणि छेद याच्यामध्ये प्रत्येकी 1-1चा फरक आहे. मग ज्या संख्येचा अंश आणि छेद सर्वात मोठी ती संख्या सुद्धा सर्वात मोठी. सर्वात मोठी संख्या असणार आहे 20/21. उतरत्या क्रमाने लिहायचं. मग ह्याच्यापेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायची आहे, ती असेल 15/16. त्याच्यापेक्षा लहान संख्या 13/14. त्यापेक्षा लहान 12/13 आणि सर्वात लहान 9/10. तर मध्यभागी कोणती संख्या आली तर 13/14. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि हा पुढचा प्रश्न, वजा 3/34 वजा 2/17
वजा 5/51 आणि वजा 4/68 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? तर इथे एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो. छेदामध्ये ज्या सर्व संख्या आहेत त्या 17च्या पटीत आहेत. 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68. मग या सर्व संख्यांचा जर आपण लसावी काढला तर तो 204 येतो. मग आपण असा प्रयत्न करायचा की वजा 334 छेदामध्ये 204 आणण्याचा प्रयत्न करायचा. मग छेदामध्ये 34 ऐवजी 204 पाहिजे असेल तर त्याला किती गुणावं लागेल? तर 34 गुणिले 6 204. मग अंशाला सुद्धा 6 न गुणायचं म्हणजे वजा 3 गुणिले 6. उत्तर येईल 6 गुणिले वजा 3 म्हणजे वजा 18 छेद 204. त्याच पद्धतीनं वजा 217 दुसऱ्या संख्येत छेदात 17 आहे. 17च्या ठिकाणी 204 पाहिजे असेल तर 17ला 12 न गुणावं लागेल. मग अंशाला सुद्धा म्हणजे वजा 2 ला सुद्धा 12 न गुणायचं. 12 गुणिले 2 वजा 24 छेद 204. म्हणजे प्रत्येक ठिकाणी छेद आपण समान करतोय. तिसरी संख्या वजा 5/51. मग 51च्या ठिकाणी जर 204 पाहिजे असेल तर त्याला 4 न गुणावं लागेल. मग अंशाला सुद्धा म्हणजे वजा 5 ला सुद्धा 4 न गुणायचं. वजा 5 गुणिले 4 उत्तर वजा 20 मिळेल आणि छेदात 204. आणि शेवटची संख्या वजा 4/68. इथं सुद्धा 68ला जर 3 न गुणलं तर 204 मिळतील. मग वजा 4 ला सुद्धा 3 न गुणायचं. वजा 4 गुणिले 3 उत्तर वजा 12 मिळेल छेद 204. आता या सर्व ज्या संख्या आहेत वजा 18 छेद 204, त्याच्यानंतर वजा 24 छेद 204, वजा 20 छेद 204 आणि वजा 12 छेद 204. प्रत्येक ठिकाणी छेद समान आहे. आता यांची तुलना जर आपल्याला करायची असेल तर ज्या संख्येचा अंश मोठा ती संख्या मोठी. मग इथं ऋणचिन्ह जर आपण विसरलं म्हणजे 18 छेद 204, 24 छेद 204, 20 छेद 204 आणि 12 छेद 204 याच्यामध्ये क्रमसंबंध लावला तर सर्वात लहान संख्या कोणती होईल? तर 12 छेद 204. मग ही संख्या सर्वात लहान असेल आणि त्याला ऋणचिन्ह आपण जर दिलं तर ती संख्या सर्वात मोठी बनेल. आणि 24 छेद 204 ही संख्या सर्वात मोठी आहे पण ऋणचिन्ह दिल्यानंतर ती सर्वात लहान बनेल. म्हणजे चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी वजा 24 छेद 204 ही संख्या सर्वात लहान होईल. त्याच्यापेक्षा मोठी संख्या वजा 20 छेद 204, त्यापेक्षा मोठी वजा 18 छेद 204 आणि सर्वात मोठी वजा 12 छेद 204. हा क्रमसंबंध, हा चढता क्रम आपल्याला मिळाला. त्यातला शेवटून दुसरा अपूर्णांक वजा 18 छेद 204 आहे. वजा 18 छेद 200 हे कोणत्या संख्येचं दशांश रूप आहे? तर ते वजा 334 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल वजा 334, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.